नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। जो काही वेगळे करतो तोच इतिहास रचतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरातील गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहर गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले होते। या आदेशानंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीदारांच्या मदतीने एक मोठी मोहीम हाती घेतली आहे। 3 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेला एक गोपनीय माहिती मिळाली। माहितीनुसार अहफाज खान उर्फ ओटू नावाचा एक व्यक्ती नवसारी ते लालखडी रिंग रोडवरील एका रिकाम्या लेआउटमध्ये गावठी बनावटीची पिस्तूल विकण्यासाठी उभा आहे। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ सहपोलीस निरीक्षक महेश इंगोले, सहपोलीस निरीक्षक मनीष बाकोडे आणि त्यांच्या पथकाला घटनास्थळी जाण्याचे आदेश दिलेत। जेव्हा पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना 2 संशयित व्यक्ती उभे दिसलेत। पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलेत, परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडून 4 गावठी बनावटीची पिस्तूल, 1 रिव्हॉल्वर आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। राजकमल चौकातून हमालपुरा जयस्तंभ चौक रेल्वे स्टेशनकडे जाणारा रेल्वे पूल हा अमरावतीत बराच महत्वाचा मार्ग आहे। मात्र हा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आला। या पुलाखाली वाहने उभी राहू नये, कोणत्याही प्रकारच्या वाहनाची वाहतूक करू नये यासाठी पोलीस आयुक्तालयाने अधिकृत पत्र रेल्वे प्रशासनाला दिले आहे। रेल्वे प्रशासन आणि पोलीस विभाग यामध्ये समन्वय न झाल्याने सामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। या गंभीर विषयावर आमदार रवी राणा यांनी सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की जनतेच्या सोयीसाठी योग्य निर्णय घेणे ही माझी जबाबदारी आहे। प्रवाशांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने तोडगा काढला जाईल। पूल बंद ठेवणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही। लवकरच प्रशासनाशी चर्चा करून सोयीचे निर्णय घेतले जातील। उसमें विजिट करूंगा। मुख्यमंत्री से मेरी बात हुई है, पीडब्ल्यू विभाग से बात हुई है, जिल्हा अधिकाऱ्याकडे सुद्धा आज माझी त्याच्यावर चर्चा झालेली आहे। तर मला असं वाटते रेल्वेचा ब्रिज हा लवकरच आपल्याला सुरू करायचा जनतेच्या सोयीसाठी। रेल्वेमध्ये कुठेही अडथळा येणार नाही आणि जनतेलाही सोयीचं होईल अशा पद्धतीचं राज्य सरकारकडनं मोठा निधी आणून ते काम मी करणार। पोलीस आयुक्तालयाकडून पत्र देण्यात आलं की खाली वेगन करू नये उभे, तर या संदर्भात सुद्धा आपण दखल घेतली। पोलीस आयुक्ताशी सुद्धा मी बोललेलो आहे। एकत्र आम्ही पोलीस आयुक्त, जिल्हा अधिकारी, मनपा आयुक्त, पीडब्ल्यूडी सगळ्या विभागाची एकत्र व्हिजिट ठेवू आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलू आणि त्यातून मार्ग काढू। 2 सप्टेंबर 2025 रोजी अमरावती जिल्ह्यातील सावंगी मगरापूर गावात एक मोठी कारवाई करण्यात आली। पोलिसांनी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तातडीने कारवाई केली। बातमी अशी होती की गावातील सार्वजनिक ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली काही लोक बादशाह नावाचा 52 पत्त्यांचा जुगार खेळत होते। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सावंगी मगरापूर गावात छापा टाकला। हा छापा इतका अचानक होता की जुगार खेळणाऱ्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही। या कार्यवाहीत पोलिसांनी एकूण 8 जणांना जागेवरच रंगेहात पकडले। यामध्ये इंद्रपाल मोढे, एजाज काजी, रवींद्र बोरकर, अनिल शिंगारे, जानराव बोरकर, शेख इस्लाम, श्याम मोढे आणि अजय इंगडकर यांचा समावेश होता।
पोलिसांनी त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेले साहित्य जप्त केले. यामध्ये रोख रक्कम आणि 2 अँड्रॉइड मोबाईलचा समावेश होता. त्यांच्या अंगझडतीतून आणि जुगाराच्या डावावरून एकूण 4,500 रुपये रोख रक्कम, सुमारे 19,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 23,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे समाजात अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरातील जयस्तंभ चौक ते मालवीय चौक परिसरातील सार्वजनिक पार्किंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून घुमंतू कुटुंबियांनी डेरा जमवला आहे. यामुळे या भागातील दुकानदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. दुकानदारांच्या मते पार्किंग परिसरात घुमंतूंनी डेरा टाकल्याने नागरिकांना वाहन उभी करणे कठीण झाले आहे. अनेकदा गाड्यांना आत बाहेर काढताना अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची तक्रार समोर आली आहे. स्थानिक नागरिक सांगतात की रात्रीच्या वेळी गाड्यांचे साईड मिरर, बॅटरी तसेच दुकानदारांच्या छोट्या वस्तू चोरीस जात आहे. फक्त एवढंच नाही तर पार्किंग परिसरात भांडणं, आरडाओरड आणि कधी कधी तोडफोडही होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भागातील दुकानदारांनी एकत्रित येऊन सिटी कोतवाली पोलिसांकडे सामूहिक तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की तातडीने घुमंतूंना पार्किंग परिसरातून हटविण्यात यावं आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात. या संपूर्ण प्रकारामुळे दुकानदारांचा व्यापारावरही मोठा परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. ग्राहक सुरक्षिततेच्या अभावामुळे पार्किंग टाळतात आणि त्यामुळे थेट विक्रीवर परिणाम होतो. स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. हे वाटप बडनेरा नजीक असलेल्या एका गोदामातून केले जात असून यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील 14 तालुक्यातील हजारो कामगारांना एका ठिकाणी पत्र पाठवून बोलविण्यात येत आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने कामगार एकाच ठिकाणी जमल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना साहित्य घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची किंवा मंडपाची कोणतीही सोय नसल्याने नागरिकांना अतोनात हाल सोसावे लागत आहे. यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून गृहोपयोगी साहित्याचे वाटप प्रत्येक तालुक्यातच करावे अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी युवा स्वाभिमानी कामगार युनियनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांच्या नेतृत्वात कामगार आयुक्त अमरावती यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र या निवेदनाला आयुक्त यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप युवा स्वाभिमानी संघटनेने केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे कामगारांच्या समस्या गांभीर्याने घेत नाहीत. यामुळे कामगारांचे प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले आहेत. या निवेदनावेळी युवा स्वाभिमानी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कामगार आयुक्तांनी या समस्येवर तातडीने लक्ष देऊन तालुकानिहाय वाटपाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर माननीय आमदार रोहित राणा यांच्या आदेशानुसार आज त्यांनी सांगितलं की वाघमारे मॅडमला जाऊन भेटा आणि निवेदन द्या. सदर मी ऑफिसमध्ये आलो. आता मॅडम होते, मॅडम म्हणे बिझी आहो आम्ही, का तुम्ही डिस्पॅचमध्ये निवेदन देऊन द्या, मी माझ्या लेवलवर बघून घेईल. आता मी बिझी आहो, बिझी असल्यामुळं मी तुमचं निवेदन घेऊ शकत नाही. यामुळे आम्ही ठीक आहे, आम्ही डिस्पॅचमध्ये निवेदन दिलं आणि आम्हाला माननीय आमदार साहेबांनी इथे पाठवलं आणि रोज 3 दिवसापासून आम्ही तिथे जात आहे. लोकांचे बेहाल होत आहे, लोक पाण्यात आणि आता पण तिथं 3 ते 4 हजार लोक आहे. याचा आमच्याकडे पाठपुरा आहे. मॅडमला सांगण्यात आलो तर मॅडमने आमचं निवेदन घेण्यास नकार दिला. आपल्या निवेदनात प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की जे आमचे गोरगरीब कामगार आहे, जे अचलपूर, चांदूर बाजार जेवढे 14 तालुक्यातले लोक येतात, त्या कॉन्ट्रॅक्टरने एकाच जागी एक नियोजन केलं आहे. त्यामुळे गोंधळ होत आहे, लोकांना त्रास होत आहे. लहान लहान मुलं बाळ सगळे घेऊन तिथे येत आहे. सकाळी 8 वाजतापर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत त्यांना थांबावं लागत आहे. हा त्रास मुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही कामगार कार्यालय आयुक्त कार्यालयात आलो. पण आयुक्त कार्यालयात आल्यानंतर
केल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, हे आम्ही वरपर्यंत पोहोचवणार आहोत. हा हलगर्जीपणा शासनाचा आहे, कंत्राटदाराचा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आहे? आतापर्यंत आम्हाला वाटलं का कंत्राटदाराचा आहे, पण आज आम्ही प्रत्यक्षात इथे येऊन पाहिलं तर या शासनाचा पण हलगर्जीपणा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील 16 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की शासन निर्णयानुसार 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन होणे अपेक्षित होते, मात्र शासनाकडून अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील तब्बल 1000 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले आहेत. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या हंगामात डेंग्यू, मलेरिया, सर्पदंश, संसर्गजन्य आजार यांची वाढलेली तीव्रता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने त्यांची पिळवणूक केली असून वारंवार मागणी करूनही शासन स्तरावर ठोस निर्णय घेतला जात नाही. या आंदोलनाचा फटका थेट ग्रामीण जनतेला बसत असल्याने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे. आज आमचा 16वा दिवस आहे आंदोलनाचा आणि तरीही सरकारकडून आम्हाला काहीच पॉझिटिव्ह होप्स आलेल्या नाही आहे. उलट प्रशासनाची कारवाई होईल आणि आमचा जेवढे दिवस आम्ही संपात आहोत तेवढे दिवसाचा पगार मिळणार नाही असे धमक्यांचे लेटर्स आमच्यापर्यंत येत आहेत आणि पगार न देताही प्रशासकीय कारवाई केल्या जाईल ही एक पिळवणूक सारखं वाटत आहे सर्वांना. कारण NRHM म्हटलं तर आम्ही सगळं रुरल एरिया जो येतो खेडेपाड्यामध्ये आमचे सगळे NHMचे कर्मचारी अधिकारी सेवा देत असतात आणि आम्ही रुग्णांपर्यंत पोहोचतो. रुग्णांना काय हवं नको ते बघतो. जर एवढी सेवा देत असूनही एक सरकारचं असं म्हणू शकतो आपण एक सावत्रपणा, जर तुम्ही परमनंट कर्मचाऱ्यांना एक वेगळं वागणूक देत आहे आणि कंत्राट्यांना वेगळी वागणूक देत आहे तर ती एक पिळवणूक आणि एक मोगलशाहीची छाप सरकार पाळू इच्छित आहे असं काहीसं वाटायला लागलेलं आहे. तर हे सहन करण्याजोगं नाही आहे. काहीतरी पॉझिटिव्ह होप्स त्यांनी आम्हाला दिला तर कदाचित या आंदोलनाची गरजही पडणार नाही. जर शासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाही तर ही चळवळ अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. मिशन अंतर्गत काम करणारे कर्मचारी बेमुदत आंदोलन करत आहेत. यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्याभरामध्ये जी आरोग्य व्यवस्था आहे ती प्रभावित होत आहे. नॅशनल आरोग्य मिशनमध्ये काम करणारे जे कर्मचारी होते त्यांना 10 वर्षानंतर त्यांना परमनंट करणार आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी कुठे झाली नाही म्हणून हे बंद सुरू आहे. तर काय प्रतिक्रिया एकूण जाणून घेऊ. राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा आरोग्य सेवेवर मध्ये सहभाग आहे. परंतु 2023मध्ये जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जो आंदोलन करण्यात आलं होतं त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय काढला. त्याच्यामध्ये 10 वर्ष ज्यांच्या सेवा झालेल्या आहे त्यांना समायोजन करून त्यांना कायमस्वरूपी ऑर्डर देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला होता. परंतु आज 14 मार्च 2024 होऊनही 1.5 वर्ष जवळपास झालेला आहे. परंतु तरी महाराष्ट्र शासनाने याची दखल न घेता अद्यापही 2च कॅडरचे फक्त ऑर्डर काढले आहे. बाकी जे कॅडर आहे त्यांना कोणालाच समायोजनाबाबत कोणतीच प्रक्रिया केली नाही. त्यामुळे सदर जे आंदोलन आहे पुकारण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाबाबत आम्हाला शासनाला हेच सांगायचं आहे की बा जे तुम्ही जो निर्णय काढला होता शासन निर्णय त्याची आपण तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून सर्व जे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे त्यांना त्याबाबत त्यांना न्याय मिळेल हीच आपल्या माध्यमाद्वारे आम्ही शासनाला एक विनंती करत आहे. किती लोक काम बंदावर गेले, किती अधिकारी कोणत्या अमरावती जिल्ह्यामध्ये 1300 कर्मचारी जवळपास कार्यरत आहे. त्याच्यापैकी 1000 कर्मचारी संपामध्ये
सहभाग आहे आणि राष्ट्रीय आरोग्यामध्ये प्रत्येक कॅडरमध्ये जसं समुदाय आरोग्य अधिकारी झाले, वैद्यकीय अधिकारी झाले, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, ह्या सर्व आरोग्याशी निगडित सेवा देतात. काही तालुका लेवलवर आहे, जसं STS आहे, STLS आहे, ह्या सर्व जसं क्षयरोग आहे, ह्या सर्व रुग्णाशी निगडित सेवा आहे. आणि जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर जो राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा जो पाया निर्माण केला होता शासनाने, त्यामध्ये आम्ही 2007पासूनच कार्यरत आहोत. परंतु तरी पण शासन याबाबत काही दखल घेत नाही आहे, न कोणत्या मानधनाबद्दल काही वाढीबाबत काही निर्णय घेत नाही. जर आम्ही याच्या अगोदरी पण भरपूर वेळा निवेदन दिलेलं आहे. 10 आणि 11 जूनला पण आम्ही याच्याबाबत शासनाला पूर्वसूचना दिली होती की जो तुम्ही जो शासन निर्णय काढलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी पुढाकार घेऊन जो अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा. परंतु शासन याबद्दल काहीच कारवाई करत नाही आहे. मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. एक मराठा लाख मराठा या चळवळीने संपूर्ण राज्यभरात जोर पकडला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. राज्य सरकारने कॅबिनेटच्या विशेष बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मराठा समाजात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक विजय म्हटले असून सरकारच्या वचनबद्धतेचीही खात्री करून दिली आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना विशेष प्रतिक्रिया दिली. संदर्भामध्ये एक आंदोलन पेटलं होतं. या आंदोलना संदर्भामध्ये मुंबई पूर्ण जाम झाली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप गांभीर्याने घेतला सरकारने, आणि काय आपल्या प्रतिक्रिया या संदर्भात? सगळ्यात आधी तर खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र सरकाराचं. खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्र्यांचं, देवेंद्र फडणवीस ज्यांच्या कॅबिनेटनी हे डिसिजन घेतलं. मला वाटते इतकं चांगलं डिसिजन मराठ्यांच्या इतिहासामध्ये कोणताच आधीचा मुख्यमंत्री करू शकला नाही, जे डिसिजन देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेलं आहे. सरसकट मराठा समाज हा जो आहे हा कुणबीमध्ये येतो. आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मी पण मराठाचा आहे, मी मराठा कुणबीच आहे. मराठी जे आहे ते खरं कुणबीच आहेत, पण ते काही कारणास्तव ते थोडंसं मराठे वेगळे कुणबी वेगळं असं झालं होतं. पण आता साहेबांनी एक चांगला निर्णय दिला. मराठ्यांचा जो एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न जो होता, पुष्कळ वर्षापासून जो प्रलंबित होता, अशा या प्रश्नाला एक चांगलं उत्तर, त्यांच्या सगळ्या शर्ती मान्य केल्या. सगळ्या शर्ती मान्य करून त्यांना मराठा आरक्षण दिलं. खूप खूप अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेबांचे, आणखी त्यांच्या कॅबिनेटचे. तसेच मी जरांगे साहेबांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी हा लढा इथपर्यंत आणला. खूप खूप अभिनंदन जरांगे साहेबांचं. काय म्हणणार की आता ह्या मराठा आरक्षणाच्यामुळे जे मराठा विद्यार्थी आहे, ज्यांना नोकरीमध्ये आणि विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठेतरी आरक्षण नाही मिळत होते, मागे राहत होते, त्यांना काय फायदा होईल? आता हा विषय थोडा वेगळा विषय आहे, कारण की समजा तुम्ही अभ्यास केला या विषयावर तर तुमच्या लक्षात येईल तर OBCचं जे कट ऑफ असते, आता समजा मी मेडिकलचं आहे, आता आमच्या मेडिकलमध्ये OBCचं जे कट ऑफ येते ना ते ओपनपेक्षा जास्त असते. OBCचं कट ऑफ जास्त असते. इवन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करता पण, इंजिनिअरिंगमध्ये पण. तर शिक्षणामध्ये फायदा तर व्हायला पाहिजे काही ना काही प्रमाणात, नोकऱ्यांमध्ये पण व्हायला पाहिजे. राजकीय फायदा भरपूर होणार आहे, सोशल फायदा भरपूर होणार आहे. योग असतात आपले आपले, ज्यांना फायदा होईल त्यांना फायदा होणारच आहे. कुठेतरी या प्रकारचा जो हा मुद्दा आहे, यामुळे सर्व म्हणजे आपल्यासोबत राहणारे, आपल्या पक्षामध्ये राहणारेही लोकांना वाटत होतं की कुठेतरी ही मागणी कुठेतरी पूर्ण व्हायला पाहिजे, आणि आता तो एक आनंदाचं वातावरण सर्व लोकांमध्ये आहे. हो, 100% बरोबर आहे तुमचं. पक्षामधले पण पुष्कळ लोकांना असं वाटत होतं की हे व्हायला पाहिजे, कारण की ज्या आतुरतेने, ज्या संघर्षमय वातावरणात या लोकांनी हे उभारलं सगळंचं सगळं, एक चळवळ जी उभारली ही, या चळवळीचं अंत चांगलं झालं. कारण की एक मराठा लाख मराठा हे एक म्हण जे त्यांनी सुरू केली होती आधीपासून, ते आता देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पूर्णत्वास नेलेली आहे. दिवसा शहर हादरून टाकणारी दुहेरी हत्येची थरारक घटना समोर आली आहे.
तिवसा शहरातील अशोकनगर भागात सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या नावांमध्ये 40 वर्षीय अमोल वसंतराव डाखोरे तर त्यांची आई 63 वर्षीय सुशीला वसंतराव डाखोरे आहेत. ही घटना जुन्या वैरातून घडल्याचेच पोलिसांनी सांगितले आहे. कारण काही दिवसांपूर्वी मृतक अमोल डाखोरे यांनीच आरोपींचे वडील सुधाकर अवझाड यांच्या शेतात चाकूने खून केला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी 23 वर्षीय आरोपी रोहन सुधाकर अवझाड याने अमोल व त्यांच्या आईवर हल्ला चढवला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आरोपी रोहन हा डाखोरे यांच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करत अमोलवर अचानक हल्ला केला. त्याच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर वार करत अमोलचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. मुलगा वाचवण्यासाठी आई सुशीला पुढे आली असता आरोपीने तिच्याही गळ्यावर वार केलेत. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झालाय. यात अमोलचा 13 वर्षीय मुलगा हिमांशू यालाही हातावर जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रोहन अवझाड याला ताब्यात घेतले असून मृतक अमोलच्या पत्नीच्या फर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दुहेरी हत्येनंतर घटनास्थळी अप्पर पोलीस आयुक्त कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांनी पाहणी केली. तिवसा पोलीस पुढील तपास करीत आहेत. मेळघाटच्या चिखलदरा रेंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वाघाने केलेल्या हल्ल्यात प्रेम मुन्ना कासदेकर नावाच्या 35 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. प्रेम हे तारुबांदा गावचे रहिवासी होते. त्यांचे शव चिखलदरा, ढाकणा, जांभली आणि तारुबांदा रेंजच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधले. मेळघाटातील राजदेव बाबा कॅम्प येथे रोजंदारीवर काम करत असलेले प्रेम मुन्ना कासदेकर यांच्यावर नरभक्षी वाघाने हल्ला केला. गेल्या काही महिन्यातील या परिसरातील ही तिसरी घटना आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गावकरी आणि वन विभागाचे अधिकारी चिंतित आहेत. या घटनेची दखल मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी घेतली. त्यांनी तात्काळ वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे नरभक्षी वाघाला पकडून त्यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर हलविण्याची लेखी मागणी केली आहे. स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मागणी अत्यंत महत्वाची आहे. सध्या प्रेम कासदेकर यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे मेळघाट परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कोणती पावले उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावती जिल्ह्यातील पथरोड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तर झेंडा चौक परिसरातील बाबुडकर यांच्या निवासस्थानी राहणाऱ्या आदिवासी युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. मृताचे नाव अरविंद सुरतने वय 37 वर्ष असे असून या प्रकरणी त्यांची पत्नी ज्योत्स्ना अरविंद सुतने आणि आरोपी अमित लवकुश मिश्रा वय 33 वर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार अरविंद सुतने आपल्या पत्नीसोबत पथरोड येथील एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याची पत्नी आरोपी अमित मिश्रा यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करीत होती. या कामाच्या निमित्ताने आरोपी मिश्रा आणि ज्योत्स्ना सुरतने याची ओळख झाली होती. 10:30 वाजताच्या सुमारास या दोघांनी मिळून अरविंद सुरतने याची हत्या केली. घटनेनंतर आरोपी अमित मिश्रा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ज्योत्स्ना सुरतने हिलाही अटक केली. या प्रकरणी हत्या व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन पुंडके करीत आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तब्बल 18 वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. अरुण गवळीच्या सुटकेने संपूर्ण राजकीय आणि गुन्हेगारी जगतात चर्चा सुरू झाली आहे.
आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आणि त्यानंतर त्याची सुटकेची प्रक्रिया सुरू झाली. सुटकेच्या वेळी कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आली होती. पोलिसांनी मागील गेटमधून त्याला बाहेर काढलं, जेणेकरून तो माध्यमांच्या नजरेपासून दूर राहील. माध्यमांनी अनेक तास त्याच्या सुटकेची प्रतीक्षा केली, पण पोलिसांच्या या अचानक हालचालीमुळे कोणालाही त्याच्याजवळ पोहोचता आलं नाही. अरुण गवळीला जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याच्यासोबत काही पोलीस अधिकारी होते. तो माध्यमांना टाळत थेट गाडीत बसला आणि तिथून निघून गेला. या सुटकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्या पुढील वाटचालीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. तो पुन्हा राजकीय जीवनात सक्रिय होणार का, की सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपूर शहरातील इमामवाडा पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री फिर्यादी अभिजित देवराव कोरे वय वर्ष 27 यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल आणि त्यामधील आयफोन असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. फिर्यादीची तब्येत बिघडल्यामुळे गाडी उभी करून त्यांनी मोबाईल डिक्कीत ठेवला होता. तेव्हा त्यांना झोप लागली असता अज्ञात चोरट्याने मोटरसायकल आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 1 सप्टेंबर इमामवाडा पोलीस पथक गस्त घालत असताना जात तरोडी त्रिकोणी मैदानाजवळ एक संशयित युवक पळून जात असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीत त्याचे नाव प्रणय सूरज चव्हाण वय वर्ष 24 असे समोर आले. त्याच्याकडे असलेल्या स्प्लेंडर वाहनाचे कागदपत्र मागितल्यावर तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. पोलिसांनी कडक चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत. फिर्यादी नामे अभिजित कोरे राहणार कुकडे लेआउट यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन इमामवाडा येथे एक वाहन चोरी तसेच आयफोन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील हकीकत याप्रमाणे आहे की यातील फिर्यादी हे दिनांक 29/8/25 रोजी मेडिकल चौक ते टीबी वाट चौक या रस्त्याने जात असताना त्यांची तब्येत खराब असल्याने ते रस्त्याच्या बाजूला गाडी लावून बसलेले होते आणि त्यांना तिथं तब्येत खराब असल्यामुळे झोप लागली आणि त्यांनी मोबाईल जो होता तो गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेला होता. तर यातील अज्ञात आरोपीने सदरचे वाहन आणि मोबाईल हा चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाडा डीबी पथकाने गोपनीय माहितीद्वारे यातील आरोपी नामे प्रणय चव्हाण राहणार रामबाग याला चोरीस गेलेल्या वाहनासह ताब्यात घेतले. तसेच यात चोरी गेलेला मोबाईलही आरोपीच्या ताब्यातून त्या क्षणी मिळून आलेला आहे. असा 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. तरी सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश ठवरे हे करत आहेत. नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि देह व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हे शाखा, सामाजिक विभाग आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेड टाकली. राजगृहनगर शेगावकर लेआउट लोकमान्य मेट्रो स्टेशन जवळ राहणाऱ्या ममता विकास पांडे वय वर्ष 32 या महिलेच्या घरावर ही कार्यवाही करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना जागा उपलब्ध करून पीडित महिलांकडून देह व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. या कार्यवाहीत पोलिसांनी एक पीडित महिलेला सोडवून घेतले. तसेच आरोपीकडून रोख 2,000 रुपये, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा 12,010 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 143(2)(3) सह अनैतिक देह व्यवसाय प्रतिबंधक कायद्यातील कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या आरोपी आणि मुद्देमाल MIDC पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे. काल आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रॉसिक्युशन एक ममता पांडे नावाची लेडीज करवून घेत आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी काय नाव राजगृहनगर या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन सत्यता पडताळून घेतली असता सदर महिला ही काही मुलींकडून देह व्यापार करून घेत असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही ती कारवाई आमच्या थोडासे मॅडम PI अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधकच्या त्यांनी आणि आम्ही SHBच्या टीमने मिळून ती कारवाई केली. सदर कारवाईमध्ये एका महिलेची सुटका करण्यात आलेली असून जी महिला आहे ममता पांडे नावाची तिच्याकडून आम्ही 12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
आत्तापर्यंत आम्ही त्यांच्याकडून 12,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आणखी कारवाई जी चालू आहे ती MIDC पोलीस करत आहेत आणि आरोपी वाढतील किंवा कमी होतील याच्याबाबतची माहिती ही MIDC पोलिसांकडूनच मिळेल, ते तपास करत आहेत. यामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक ASTO आणि संपूर्ण SSBची टीम आणि आमचे पोलीस उपायुक्त गुन्हे डिटेक्शन आणि ACP श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कारवाई केलेली आहे आणि करत राहणार आहे. कारण सध्या माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ऑपरेशन शक्ती हे चालू आहे आणि त्याच्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आलेली आहे. नागपूरपासून फक्त 13 किलोमीटर दूर माहुरझरी गावाजवळ असलेल्या समीर शेख यांच्या DK फार्म हाऊस मध्ये काल एक अशी बातमी मिळाली ज्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले. ती बातमी होती एका अजस्त्र अजगराच्या दिसण्याची. वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य आणि प्रसिद्ध सर्पमित्र आनंद शेळके यांना जशी ही माहिती मिळाली तसे ते आमच्या टीम सोबत तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी वीरेंद्र मेंढे आणि प्रज्वल अंबाडरे होते. जेव्हा टीम फार्म हाऊसवर पोहोचली तेव्हा तिथले दृश्य पाहून तेही थक्क झाले. फार्म हाऊसमध्ये पाळलेले प्राणी जसे की ससे, बदक आणि कोंबड्या घाबरलेले होते. तिथे एक विचित्र अशी गोंधळाची परिस्थिती होती आणि मग त्यांना तो दिसला, एक भला मोठा इंडियन रॉक पायथॉन, ज्याला आपण भारतीय अजगर देखील म्हणतो. कुंडली मारून कुंपणाच्या कोपऱ्यात बसलेला होता. त्याला पाहून असे वाटत होते की त्याने एखाद्या मोठ्या प्राण्याला गिळले असावे. त्याच्या शरीराचा मधला भाग फुगलेला होता. सर्पमित्र आनंद शेळके आणि त्यांच्या टीमने मोठ्या संयमाने आणि सावधगिरीने काम सुरू केले. त्यांनी अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हे काम सोपे नव्हते कारण अजगर खूप मोठा आणि शक्तिशाली होता. त्यांच्या अथक परिश्रमाला यश आले. थोड्याच वेळात अजगराने आपल्या तोंडातून एक एक करून 4 ससे बाहेर काढले. हे पाहून आतापर्यंत घाबरलेल्या फार्म हाऊसवरचे मालक समीर शेख यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अखेरीस अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात आले. टीमने त्याला जवळच्या गोरेगाव जंगलात सोडून दिले. तिथे तो त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहू शकेल. या घटनेने पुन्हा एकदा हे दाखवून दिले की वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवणे किती महत्त्वाचे आहे आणि योग्य वेळी केलेली मदत केवळ प्राण्यांचेच नव्हे तर माणसाचेही मोठ्या संकटातून रक्षण करते. नमस्कार प्रेक्षकांनो, सध्या महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील रस्त्यावर झालेल्या अश्लील कृत्यानंतर आता विदर्भातही अशी लाजिरवाणी घटना उघड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील एका सरकारी डॉक्टरचा जंगलात एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग आणि संपूर्ण समाजाची मान शरमेने खाली गेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विदर्भातही एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी एका महिलेसोबत जंगलामध्ये अश्लील चाळे करताना कॅमेऱ्यात कैद झाला. या व्हिडिओची चर्चा सुरू आहे. या डॉक्टरच्या गैरकृत्यामुळे आरोग्य विभाग तर बदनाम झालाच आहे, पण यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांच्या नजरेतून हे कृत्य सुटले नाही आणि त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने डॉक्टरची बदली केली खरी, पण नागरिकांचा रोष अजूनही शांत झालेला नाही. बदली करून पाप धुतलं जात नाही, शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नागरिक करीत आहे. अशा घटना वारंवार समोर येत आहेत, पण त्यावर फक्त बदलीसारखी मलमपट्टी केली जाते. त्यामुळे आरोग्य विभागाला लाज वाटत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. साधारण महिला आहे, त्या महिलेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्या काही महिला माझ्या घरापर्यंत पण येऊन गेल्या की हा डॉक्टर आपल्याला इथं नको पाहिजे, त्याचं स्थलांतर करा, नाही त्याची इथून बदली काढून द्या, काहीतरी पण करा मॅडम, पण हा इथं नको. त्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची भेट घेऊन त्यांना ही गोष्ट समजून सांगितली की आपल्या गावामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, तर वैद्यकीय अधिकारी मोहम्मद अन्सारी आपल्या इथं नको पाहिजे. काय सांगाल, एक वैद्यकीय अधिकारी अशा कृत्य केलं आहे, काय वाटते तुम्हाला? सर, हे लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या गोष्टी 4 भिंतीच्या आत कारवाई त्याने खुल्या आवारामध्ये केलेल्या आहेत, कारण की ह्या गोष्टी जनावराला सोबत येते, माणसाला नाही.
काही काळापूर्वी साकोलीमध्ये सोनोग्राफीच्या नावाखाली एका डॉक्टरने केलेल्या गैरकृत्याचा धक्का अजून नागरिक विसरलेले नव्हते. त्यातच आता ही नवीन घटना समोर आली आहे. नागरिक प्रश्न विचारत आहे, हे डॉक्टर नाहीत तर डॉक्टरांच्या प्रतिमेला लागलेला डाग आहेत. जर डॉक्टरच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणार तर आम्ही उपचारासाठी कुठे जायचं? हा व्हायरल व्हिडिओ आम्ही प्रसारित करू शकत नाही, पण सार्वजनिक ठिकाणी केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे, यात शंका नाही. माझे नाव विजय बाजीराव मुलंडे, मोरमाडी उत्तर येथील रहिवासी असून मोरमाडी या गावामध्ये जे आहे आरोग्य विभाग, त्यामध्ये ते डॉक्टर अन्सारी आहे. त्यांनी असेल कृत्य खुल्या वातावरणामध्ये केल्यामुळे माझ्या मित्रांनी मला व्हिडिओ दाखविला. मला राग आलं की असे डॉक्टरांनी या खुल्या जागेमध्ये असं करायला नको हो, म्हणून मी माझ्या गावाच्या वतीनं मी जिल्हा परिषद भंडारा इथे कलेक्टर आणि CO साहेब आणि DHO आणि अध्यक्ष यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही भंडारा इथं गेलो. परंतु या डॉक्टरांनी अशा प्रत्येक डॉक्टराला नामस्की फेडेल असे कृत्य केल्यामुळे या डॉक्टरांची बदली किंवा यांना निष्कासित करण्याची मी ग्रामवासी या नात्यानं विनंती करीत आहे. या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय सेवांसारख्या पवित्र पेशामध्ये जर असे गैरकृत्य घडत असतील तर सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवावा? केवळ बदली करून अशा घटना थांबतील का? यावर कठोर कारवाईची गरज आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. पुसद तालुक्यातील सिंगरवाडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतातून परत येत असताना मोहन राठोड आणि त्यांची पत्नी सुलोचना राठोड या दाम्पत्याला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही शेतातून घरी परतत असताना गावाजवळील पुलावरून जात होते. मात्र अचानक आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात वाहून गेलेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर शोध मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये सुलोचना राठोड यांचा मृतदेह वणवारला गावाजवळील नाल्यात सापडला. परंतु मोहन राठोड यांचा शोध अद्याप सुरू असून प्रशासन, पोलीस व बचाव पथक कार्यरत आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने लक्ष घालून शोधकार्य गतिमान करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात वातावरण शोकाकुल झाले असून अनेकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे वणी येथील विकोलीच्या निलजई खाणीत सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता मोठा अपघात घडलाय. उकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेला ओबीटील अचानक कोसळला. या ढिगाऱ्याने रस्ता व्यापला आणि त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेली स्कॉर्पिओ कार आणि 18 चाकी ट्रक पूर्णपणे मातीखाली गाडली गेली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते स्कॉर्पिओमध्ये बसलेले उकणी गावातील 4 युवक मागच्या दरवाजातून कसाबसा बाहेर पडलेत आणि त्यांनी प्राण वाचवलेत. मात्र त्यांची गाडी पूर्णपणे मातीखाली दबली. तर मलब्यात अडकलेला 18 चाकी ट्रक वंदना ट्रान्सपोर्ट कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे निलजई घुग्गुस मार्ग पूर्णपणे बंद झाला असून दुसऱ्या पाळीत काम संपवून घरी जाणाऱ्या विकोली कर्मचाऱ्यांना अन्य मार्गाने बसद्वारे पाठवण्याची वेळ आली. सध्या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहेत. अपघातानंतर वेकोली व्यवस्थापनाने युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केलेत. भारी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू असून अधिकारी मार्ग लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे हा अपघात शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडला असला तरी विकोली प्रशासनाने पोलिसांना त्वरित माहिती दिली नाही. जीवितहानी टळली असली तरी 2 वाहने ढिगाऱ्याखाली गेल्यानंतरही अपघात दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. लासलगाव पोलिसांनी अवैध गांजा तस्करीवर मोठा घाव घातला आहे. भरवस फाटा येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धडक कारवाई केली आहे. 2 सप्टेंबरच्या रात्री उशिरा लासलगाव पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरवस फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या रडारवर स्विफ्ट डिझायर कार आली.
संशय आल्याने पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली. तपासादरम्यान कारमधून तब्बल 985 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत सलीम कामुद्दीन पिंजारी आणि राजू हाजी अहमद पिंजारी दोघेही पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर भादवी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लासलगाव पोलिसांच्या या सतर्कतेमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिक व समाज घटकांनी या धडक कारवाईचे कौतुक केले आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्य शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून नवा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र या निर्णयाला ओबीसी समाजाचा जोरदार विरोध आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन छेडलेत. शासनाने काढलेल्या GRची होळीकडून ओबीसी समाजाने तीव्र संताप व्यक्त केलाय. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून यामुळे ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जातील. जर शासनाने आपली भूमिका बदलली नाही तर राज्यभरात तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा थाट मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आणि सरकारने हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा GR या ठिकाणी काढला. त्या अनुषंगानं संबंध सकल भोकर तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी GRची होळी करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचा उद्रेक होईल. लोकशाही मार्गाने संबंध महाराष्ट्रभर गल्ली बोळातून ते दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत ओबीसींचा आवाज गुंजण्यासाठी आणि ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटणार. ह्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला निवेदनाच्या द्वारे इशारा दिलेला आहे की यापुढे हा GR रद्द झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील, हाके साहेब असतील, प्रकाशना शेंडगे असतील, मंगेश ससाने असतील, वेगवेगळे जे आमचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हावार, तालुकावार आणि महाराष्ट्र मुंबईमध्ये हे सर्व संघर्ष 15 दिवसामध्ये उभा राहील आणि 15 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई ब्लॉक करण्याचा सर्व ओबीसीचा मानस आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबईमध्ये मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव निर्माण केला, त्याच्याही 3 पटीने मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज त्या ठिकाणी जमेल आणि सरकारला जाब विचारून त्याला खाली खेचण्याचं काम आणि हा GR रद्द करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज करेल. हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलवर जमून या ठिकाणी तहसीलदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला एक निवेदन देऊन इशारा दिला आहे. या आंदोलनात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजातील नाराजी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र शासनाने हे ओबीसीवर अन्याय, कारण ज्या जरांगेने ज्या ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे ओबीसींना आरक्षण दिलं ते आम्ही कधीच आरक्षण जाऊ देणार नाही. याकरिता आज GRची होळी केली आहे आणि या GRमध्ये ज्या हैदराबाद गॅजेटनुसार
महाराष्ट्र शासनानं जर देत असेल तर आज ओबीसी हा सर्व ओबीसी समाज बांधव उठून हे पेटेल आणि या महाराष्ट्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण आज बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जो आरक्षण मिळाला आणि तो आरक्षण दिला, आज तो कोणताही समाज एखादी मोर्चाच्या स्वरूपाने किंवा सरकारवर दबाव टाकून जर हिसकावून घेत असेल तर कदापिच आम्ही ओबीसी समाज सहन करणार नाही. आणि यापुढे सरकारला आमचा इशारा राहील, ओबीसी समाज अगर पेटून उठला तर आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये येऊन आम्ही बी तुमच्या हे करणार, कुठं महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आणि पुढच्या सर्व जरी आमदार खासदार त्यांचे जरी असतील तरी आमचा समाज जरी गरीब असतील तरी आम्ही तुमची बरोबरी करू. एवढं बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय श्री. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 19 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करण्याआधीच ठाम निर्धार व्यक्त केला होता की मी मुंबईला गेलो तर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. अखेर त्यांच्या या निर्धाराला यश आले. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते GR स्वीकारत मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी उपोषण सोडले. याच ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी माहूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने एक विजयोत्सव साजरा केला. माहूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि श्री दत्त चौक येथे जमून समाजातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांनी आतिषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना अभिवादन करत त्यांच्यासोबत या आंदोलनात तनमन धनाने सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराडे यांच्यासह डॉक्टर पद्माकर जगताप, महेश ठाकरे, विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट अविनाश ढगे आणि इतर अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि शेकडो मराठा बांधव या विजयोत्सवात सहभागी झाले होते. हा विजयोत्सव केवळ एक आंदोलनाचा विजय नसून तो मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. गोंदिया जिल्ह्यातील सळकर्जुनी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राका तलाठी कार्यालयाअंतर्गत महसूल विभागाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या बैलबंडी धारकांवर मोठी कार्यवाही केली. मिळालेल्या माहितीनुसार पिपरी रेती घाटावरून चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानंतर सळकर्जुनीचे तहसीलदार इंद्राणी गोमासे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि SDO वरुण कुमार शहारे यांच्या आदेशानुसार राका तलाठी कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी यांनी अचानक फेरफटका मारला. या दरम्यान 3 बैलबंडी धारक अवैध वाळूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाने तात्काळ कारवाई करत 3 बैलबंडी जप्त केल्या आणि संबंधित धारकांकडून तब्बल 6,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सळकर्जुनी तालुक्यातील ही कार्यवाही महसूल विभागाच्या दक्षतेचे उदाहरण मानले जाते. अवैध रेती तस्करीमुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा होत असतो. त्यामुळे या कारवाईनंतर इतर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना देखील धडा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईतून चोरीस गेलेली एर्टिगा कार थेट मालेगावच्या ग्रामीण भागात पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या गोपनीय माहितीनुसार 40गाव फाट्याजवळ नाकाबंदी लावण्यात आली. या दरम्यान संशयित पांढऱ्या रंगाची एर्टिगा कार क्रमांक MH02 BR 7260 आढळून आली. सदर वाहनांची तपासणी केली असता प्रत्यक्षात त्या कारचा खरा क्रमांक MH47 BB 5823 असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती ही कार मुंबईतील अंधेरी परिसरातून चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत उत्तर प्रदेशातील 2 आरोपी हर्षद अहमद अली खान वय 30 आणि फैज अकबर शेख वय 50 यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नंबर प्लेट बदलून प्रवास सुरू ठेवला होता. मात्र पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. सदर गुन्ह्याबाबत वर्सावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून BNS कलम 35D अंतर्गत पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिद्धू यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, प्रीती सावजी तसेच
पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने यांच्या पथकाने केली. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कत्तलखान्याकडे चाललेल्या 6 गोवंशांना पोलिसांनी वेळीच रोखून त्यांचे प्राण वाचवले आहेत. ही घटना मुंबई आग्रा महामार्गावर मुंगसे शिवार येथे घडली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका वाहनातून क्रूरपणे बांधलेल्या अवस्थेत काही जनावरांची वाहतूक केली जात आहे. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि महिंद्रा कंपनीच्या MH02GS0158 क्रमांकाच्या जितो वाहनाला अडविले. गाडीची तपासणी केली असता त्यात कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीररित्या 6 गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे उघड झाले. ही जनावरे अतिशय क्रूरपणे जागेच्या अगदी विरुद्ध बांधलेली होती. पोलिसांनी तातडीने ही जनावरे गाडीतून बाहेर काढली आणि त्यांना जीवनदान दिले. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सलीम मोहम्मद युनुस वय वर्ष 32 आणि मोहम्मद इस्राईल मोहम्मद इडिस वय वर्ष 57 या 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही मालेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या जनावरांची किंमत अंदाजे 1,52,000 रुपये असून वाहनांची किंमत 80,000 रुपये आहे. असा एकूण 2,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांच्या कृतीने वागण्यास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत करण्यात आली आहे. मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर यश आले. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि कन्नड सारख्या गावांमध्ये या निर्णयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावातील मराठा समाजाने गुलाल उधळून, फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता. ढोल ताशांच्या गजरात एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मनोजदादा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे यश समाजातील एकजूट आणि संयमामुळे मिळाले असे गावकऱ्यांनी सांगितले. अनेक वर्षाच्या संघर्षाला अखेर यश मिळाले, यामुळे प्रत्येक जण भारावून गेला होता. हा क्षण केवळ एक विजय नसून मराठा समाजाच्या ताकदीचा आणि एकजुटीचा पुरावा आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने, शिस्तीने आणि मोठ्या संयमाने चालले आणि त्याचमुळे सरकारने मागण्या मान्य केल्या. या ऐतिहासिक क्षणासाठी मराठा समाजाचे अभिनंदन केले जात आहे. आज पुन्हा एकदा एका सुरजागड गट्टा रस्त्याने आपला जीवघेणा चेहरा दाखविला. अडेंगे नेडर गावाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस रस्त्याच्या कडेला फसली. बस डोंगराच्या कड्यावर अडकून राहिल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला. मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला. हा प्रकार नवीन नाही. सुरजागड गट्टा रस्ता प्रवाशांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज अपघाताच्या घटनांनी जनतेचा जीव धोक्यात आहे. लोहखनिज उत्खननासाठी सुरजागडच्या डोंगरावर लाखो टन माती उलथवून टाकली जाते. या कामासाठी सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री वेळ काढतात. मात्र स्थानिक जनतेच्या जीवाशी निगडीत रस्त्यांचा प्रश्न सोडवायला कुणीच तयार नाही. सिरोंचा तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे शेतीचा हंगाम सुरू झाला असताना दुसरीकडे त्यांना खतं खरेदी करताना प्रचंड आर्थिक लुटीला सामोरे जावे लागत आहे. टेकडा, जाफराबाद, मोकेला आणि नेमडा या गावांमध्ये हलक्या व मध्यम प्रतीचा भात आणि कापूस पिकांना युरिया आणि 20-20-13 खतांची नितांत गरज आहे. त्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. पण मागणीनुसार खतांचा पुरवठा होत नसल्याने कृषी केंद्रधारक
याचा फायदा घेत आहेत. शासनाने युरिया खतांची किंमत 266 रुपये ठरवली असताना शेतकऱ्यांकडून एका बॅगसाठी 400 ते 500 रुपये घेतले जात आहे. त्याचबरोबर 20-20-13 या खतांची एक बॅग तब्बल 1600 रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे खत खरेदीचे कोणतेही बिल शेतकऱ्यांना दिले जात नाही. त्यामुळे ही लूट उघडपणे सुरू आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की हा सर्व प्रकार कृषी केंद्रधारक आणि कृषी विभागाच्या संगनमताने सुरू आहे. शेतकरी आपल्या घामाच्या कमाईतून जादा पैसा देऊन खत खरेदी करत आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांनी कृषी अधिकारी अमोल नाटके यांच्याकडे निवेदन देत दोषी कृषी केंद्रधारकांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतीत नफा मिळविणारे शेतकरी अशा लुटीमुळे आणखी संकटात सापडत आहेत. चालू कृषी अधिकाऱ्यालय शिरोंच्या आज टेकडा जाफराबाद गावामधून कृषी केंद्रांबाबतीत जादा दराने खत विक्री आणि लिंकिंगबाबत तक्रारी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होत्या. त्यानुसार टेकडा गावामध्ये कृषी केंद्र जे आहेत, साईनाथ कृषी केंद्र, साई गणेश आणि लक्ष्मीनारायण कृषी केंद्र, तिन्ही कृषी केंद्रांची चौकशी करून शेतकऱ्यांशी पडताळणी करून सविस्तर अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला. लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व भाजपाचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य हे बेताल व बेजबाबदार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा तीव्र निषेध नोंदविला. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शेतकरी हिताच्या विविध मागण्या मांडल्या आहेत. निवेदनात शेतमालाला हमीभाव, उत्पादन खर्चानुसार दर ठरविणे, शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा मिळविणे, दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचविणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या गांभीर्याने पूर्ण न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही पक्षाने दिला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावरच असेल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एक निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले आहेत की इथे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी. ज्या शेतकऱ्यांचं अतिशय पावसानं पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी. तसेच पीक विम्यासंदर्भात गेल्या वर्षीचा पीक विमा मिळाला नाही. तसेच सध्या जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना तात्काळ पीक विमा मंजूर व्हावा. तसेच कृषी मूल्य आयोगाचे जे पाशा पटेल यांनी बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे अशा कृषी मूल्य आयोगाच्या पाशा पटेल यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे. तर आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTBL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेट बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता
सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.